नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनला झाकण्यासाठी फक्त पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की सोयाबीनला झाकण्यासाठी फक्त पांढऱ्याच रंगाची ताडपत्री वापरा। आता सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू झालाय आणि लक्षात घ्या मित्रांनो, अशा परिस्थितीत आपण ताडपत्रीची खरेदी करतो। मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही कोणत्या कंपनीची ताडपत्री आणता याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही। फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ताडपत्री आणत असताना फक्त पांढऱ्याच रंगाची ताडपत्री वापरायची आहे। मग सोयाबीनला झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाची ताडपत्री का वापरावी आणि इतर रंगाची म्हणजे काळ्या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या रंगाची ताडपत्री वापरली तर आपलं नुकसान कसं होणार हे आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे। म्हणून मित्रांनो, एवढंच सांगतो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर एक लाईक करायचं आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करायचा आणि सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करायचं। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला लगेचच मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनला झाकण्यासाठी फक्त पांढऱ्याच रंगाची ताडपत्री वापरायची। मग पांढऱ्याच रंगाची ताडपत्री का वापरायची, इतर रंगाची ताडपत्री वापरली तर आपलं नुकसान कसं होणार हे समजावून सांगतो। बघा मित्रांनो, या वर्षी ला निना परतीचा पाऊस धो कोसळणार आहे आणि आपली जी कापणी आहे मित्रांनो ती 100% अडचणीत येऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे नियोजन आहे ते अत्यंत महत्त्वाचे। लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय करतो या ठिकाणी की दुपारच्या नंतर परतीचा पाऊस येतो म्हणून आपण कापणी ही सकाळपासून दुपारपर्यंत करतो, 100% बरोबर आहे। पण कापणी केल्यानंतर काय करतो मित्रांनो, आपण त्या सर्व ढिगाला एकत्र करतो, ते 100% वाळलेला असते का, नाही, त्याच्यावर मग आपण ताडपत्री झाकतो। पण लक्षात घ्या मित्रांनो, ही जर ताडपत्री पांढऱ्या रंगाच्या ऐवजी दुसऱ्या रंगाची असेल तर काय होतंय, विज्ञान काय सांगते मित्रांनो की काळा कलर, पिवळा कलर, हिरवा कलर, निळा कलर हे गडद रंग आहेत आणि हे रंग काय करतात मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये जी सूर्याची उष्णता आहे त्याला शोषून घेतात आणि शोषून घेऊन काय करतात, आतमध्ये सोडतात। मला सांगा, आतमध्ये मग त्या ठिकाणी घाम निर्माण झाल्यासारखं होतंय आणि त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होती मित्रांनो आणि आपलं सोयाबीन जे कापणी केलेले ते सोयाबीन 100% काळं पडायला सुरू होते। लक्षात आलं का मला काय म्हणायचे की मधलं सोयाबीन या ठिकाणी काळं पडायला सुरू होते। कारण काय तर मित्रांनो, ती असणारी सूर्याची उष्णता ही या ठिकाणी ताडपत्रीनं आतमध्ये त्या ठिकाणी पाठवली। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरा। पांढऱ्या रंगाची ताडपत्री काय करते मित्रांनो, सूर्यापासून आलेली उष्णता घेतच नाही, जशाला तशी त्या ठिकाणी परतावून लावते। मला सांगा, त्या पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीनं उष्णता घेतलीच नाही तर आतमध्ये पाठवणार का, पाठवायला घेतलीच नाही तर पाठवायचा विषयच नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपलं सोयाबीन अजिबात काळं पडत नाही। म्हणून मित्रांनो, जर आपण आपल्या असणाऱ्या सोयाबीनवर झाकण्यासाठी इतर रंगाची ताडपत्री आणत असाल तर सावधान, नाहीतर आपलं कापणी केलेलं सोयाबीन 100% काळं पडू शकते। मग तुम्हाला तुमचं सोयाबीन A1 क्वालिटीचं ठेवायचं असेल तर माझं एवढं ऐका मित्रांनो, फक्त पांढऱ्या रंगाची ताडपत्री आणा। कोणत्या कंपनीची आणायची ती आणा, मला कोणत्या कंपनीचं घेणं देणं नाही, माझी कोणती कंपनी नाही, मी कोणत्या कंपनीची ॲडव्हर्टाइज करत नाही, पण रंगाची तर करू शकतो ना। रंग कोणता वापरायचा, फक्त पांढरा वापरा आणि कुणालाही विचारा, तुम्ही मी सांगतोय म्हणून ऐकू नका, कुणाला पण विचारा की पांढरा रंग उष्णता ओढतो अथवा नाही, काळा रंग ओढतो का नाही, पिवळा। मग त्या ठिकाणी विज्ञानाच्या शिक्षकांना जसं समजावून सांगितलं तसं करा। पण 100% सांगतो मित्रांनो, पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरली तर आपलं सोयाबीन अजिबात काळं पडणार नाही। पण जर तुम्ही इतर रंगाची ताडपत्री वापरली तर 100% सोयाबीन काळं पडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपली सुखाची जीवन यात्रा या ठिकाणी अडचणीत आणू नका
आणि पांढऱ्या रंगाच्या ऐवजी इतर कोणताही रंग वापरू नका. एवढीच आपल्या सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती. कारण तुम्ही आधीच अडचणीत येत आणि या अडचणीमध्ये आणखीन अडचण वाढू नका. मायबाप कास्तकार बांधवांनो, एवढीच आपणास विनंती. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार. हट मायला रे बाबा, काय ह्याच्यात किड केला बाबा, कस तरी केला रे बाबा यांड, जमच न झाले रे बाबा. तोंडात कसं व्हायला की मला सोयाबीन कापणीचा विचार केला तर सोयाबीनचं कसं आहे माहिती आहे का, बाजारभाव किती वाढणार हे आता कसं आहे.